यायला सुरुवात झालेली आहे। आता आम्ही मसाईचे पठार याकडे निघालेलो आहोत। रगाते देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे। करपेवाडीला रात्रीचा मुक्काम करून आता हा पुढचा प्रवास दुसऱ्या दिवसाचा पावनखिंडीकडे। जंगलातून, या झाडीतून, मोठमोठ्या झाडी या सगळ्यातून हा प्रवास दुसऱ्या दिवसाचा सुरू झालेला आहे। अमेझिंग एक्सपिरियन्स। पाणी या गावाला उतरून तिथे जेवणाचा आनंद घेतला आणि आता पावनखिंडीकडे हा प्लेन रस्त्याने प्रवास। बऱ्यापैकी सगळेजण थकलेले आहेत, पण तरी मनातला उत्साह अजून कमी झालेला नाही। पाऊस येतोय जातोय, 5-5 मिनिटात छान मस्त पाऊस पडतोय। आता हा शेवटचा भाग, इथून साधारण 3 ते 4 किलोमीटर पायी चालायचंय पावनखिंडसाठी। राजल जिंकू